नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा तिसरा धडा म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन पाहणार आहोत. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे जाणून घेण्या अगोदर तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर सिक्वेन्स म्हणजे काय ते आपण अगोदर पाहूयात. तर सिक्वेन्स म्हणजे काय, तर सेट ऑफ नंबर्स अरेंज इन ए डेफिनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू डेफिनाइट रूल इज कॉल्ड ए सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय, तर असा सेट नंबर्सचा, संख्यांचा असा सेट म्हणजे संच किंवा समूह ज्यामधील संख्या एका विशिष्ट ऑर्डरमध्ये, डेफिनाइट ऑर्डरमध्ये म्हणजेच काय, विशिष्ट क्रमामध्ये मांडल्यात अँड अकॉर्डिंग टू सम डेफिनाइट रूल म्हणजे एका विशिष्ट नियमानुसार मांडलेले असले पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय की एका विशिष्ट क्रमानुसार, एका विशिष्ट क्रमामध्ये आणि एका विशिष्ट नियमानुसार मांडलेल्या संख्यांच्या संचाला किंवा समूहालाच आपण काय म्हणतो, सिक्वेन्स. आणि त्या सिक्वेन्सलाच मराठीमध्ये आपण क्रमिका म्हणतो. मग उदाहरणार्थ जर तुम्ही अशा संख्या पाहिल्या की 2, 4, 6, 8 अशा जर तुम्ही संख्या पाहिल्या तर याचा अर्थ काय की या संख्या कशा आहेत, तर 2च्या मल्टिपल्स आहेत. बरोबर आहे, म्हणजे 2च्या पटीतल्या संख्या आहेत. ठीक आहे, मग याला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो का, नाही तर याला सिक्वेन्स आपण म्हणू शकतो का, कारण याच्यातल्या संख्या एका विशिष्ट क्रमानुसार मांडलेल्या आहेत. बरोबर आहे, विशिष्ट क्रम काय आहे, तर त्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की त्या एका विशिष्ट नियमानुसार मांडलेल्या आहेत. विशिष्ट नियम म्हणजे कुठला, तर या प्रत्येक दोन संख्यांमधला फरक कसा आहे, स्थिर आहे, म्हणजे 2 2 ने वाढत चाललेल्या संख्या. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण समजा 5, 7, 9, 11, 13 अशा संख्या जर मांडल्या तर हा देखील सिक्वेन्स आहे का नाहीये, तर हा देखील सिक्वेन्स आहे. का, कारण याच्यातील संख्या एका विशिष्ट क्रमामध्ये आहेत का नाही, तर विशिष्ट क्रमामध्ये आहे, चढता क्रम आहे संख्यांचा. आणि दुसरं काय, तर विशिष्ट नियम, डेफिनाइट रूल आहे त्याच्यामध्ये. कुठला रूल आहे, तर प्रत्येक दोन संख्यांमधला फरक कसा आहे सलगच्या, तर 2 फरक आहे. बरोबर आहे, म्हणून याला पण आपण क्रमिका म्हणू शकतो. पण जर समजा मी अशा संख्या लिहिल्या 5, 7, 15, 17, 18, 20 अशा जर संख्या लिहिल्या तर याच्यामध्ये एक गोष्ट तर आहे की या संख्या एका विशिष्ट क्रमामध्ये आहेत, म्हणजेच काय, एका विशिष्ट ऑर्डर मध्ये आहेत, म्हणजे चढत्या क्रमामध्ये आहेत. पण दुसरी गोष्ट की यांच्यामध्ये कुठला रूल नाहीये, या संख्यांमध्ये कुठला रूल नाहीये. रूल कुठला नाहीये की या संख्यांमधील कुठल्याच दोन संख्यांमधील फरक स्थिर तुम्हाला दिसणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे याला तुम्ही क्रमिका म्हणू शकत नाहीत, सिक्वेन्स म्हणू शकत नाहीत. पण ह्या दोन संख्यांच्या समूहाला तुम्ही सिक्वेन्स म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा आणि हा सिक्वेन्स आहे, पण हा सिक्वेन्स नाहीये. ठीक आहे, मग हे झालं सिक्वेन्स बद्दल. मग आणखी एक जर उदाहरण घ्यायचं सिक्वेन्सचं, तर आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. 1, 4, 9, 16, 25. तर हा देखील सिक्वेन्स आहे का नाही, तर आहे सिक्वेन्स. का आहे सिक्वेन्स, बघा की याच्यामधील संख्या एका विशिष्ट क्रमानुसार मांडलेली आहेत का नाही, तर या संख्यामधील संख्या कशा आहेत, एका विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. बरोबर आहे, चढत्या क्रमाने मांडलेत. आणि दुसरी गोष्ट काय की या संख्या काही विशिष्ट नियमानुसार मांडलेत, एका डेफिनाइट रूल नुसार मांडलेत. काय रूल आहे बरं याच्यामध्ये, तर 1 ही काय आहे, 1 ही संख्या 1चाच वर्ग आहे, 4 ही संख्या 2चा वर्ग आहे, 9 ही संख्या 3चा वर्ग आहे, 16 ही संख्या काय तर 4चा वर्ग आहे, 25 ही संख्या आहे तर 5चा वर्ग. बरोबर आहे, म्हणजे या संख्या काय आहेत, तर कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा परफेक्ट स्क्वेअर्स आहे. बरोबर आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून ही देखील सिक्वेन्स आहे, क्रमिका आहे. ठीक आहे, तर हे झालं सिक्वेन्स बद्दल. मग सिक्वेन्स वरून तुम्हाला लक्षात येईल की अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. ठीक आहे, मग सिक्वेन्स नंतर पाहूयात आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. तर मग अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय सांगते की अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे पण एक सिक्वेन्सच आहे, पण कसला, इन व्हिच डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. बरोबर आहे, तर अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे, तर एक प्रकारचा सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये काय की कुठल्याही दोन सलगच्या संख्यांमधील फरक हा कसा असला पाहिजे, तर कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असला पाहिजे. जसं की आताच मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, 2, 4, 6, 8, 10. तर या काय, तर हे काय एक सिक्वेन्स आहे. बरोबर आहे, क्रमिका आहे. का, कारण याच्यातील संख्या एका विशिष्ट क्रमामध्ये मांडलेत आणि विशिष्ट नियमानुसार मांडलेल्या आहेत. बरोबर आहे, म्हणून याला आपण सिक्वेन्स म्हणतो. मग ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन का आहे का नाही हे आपण कसं ठरवू शकतो, तर कुठल्याही दोन सलगच्या, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय, कुठल्याही दोन सलगच्या संख्यांमधील फरक स्थिर आहे का, म्हणजे तेवढाच आहे का. ठीक आहे, तर मग बघा 2 आणि 4 मधला फरक किती आहे, 2 आहे. 2 आणि 4 मधला फरक 2 आहे. त्याच्यानंतर 4 आणि 6 मधला पण फरक 2 आहे. 6 आणि 8 मधला पण फरक 2 आहे. आणि 8 आणि 10 मधला पण फरक 2 आहे.
ठीक आहे. तर यांना म्हणायचं सलगच्या संख्या, 2 आणि 4 ला म्हणायचं सलगच्या संख्या, 4 आणि 6 ला म्हणायचं 6 आणि 8 ला 8 आणि 10 ला सलगच्या संख्या किंवा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर तुम्ही 2 ला आणि 6 ला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणू शकत नाही. ठीक आहे. 2 ला आणि 6 ला किंवा 2 ला 8 ला 2 ला 10 ला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे सलगच्या संख्या म्हणू शकत नाही. मग या काय तर 2च्या पटीतल्या संख्या आहे, म्हणजे मल्टिपल्स ऑफ 2 आहे. त्याच पद्धतीने जर आपण मल्टिपल्स ऑफ 4 जर बघितल्या 4, 8, 12, 16, तर हे सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही, तर ही सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. का? कारण हा एक सिक्वेन्स आहे. आणि कसला सिक्वेन्स आहे, तर या सिक्वेन्स मधल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे सलगच्या दोन संख्यांमधील फरक स्थिर आहे. कितीचा, तर 4चा. बरोबर आहे. म्हणून ही देखील एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं समजा 10, 20, 30, 40, तर ही देखील एक अरिथमेटिक प्रोग्रेशनचं आणखी एक उदाहरण आहे. ठीक आहे. मग याच्यामधील संख्यांमध्ये काय, तर कुठल्याही दोन सलगच्या संख्यांमधील कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधील डिफरन्स कसा आहे, तर स्थिर आहे. तो कसा आहे, 10 आहे. बरोबर आहे. तर हे झाले काही अरिथमेटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिल्यांदा सिक्वेन्स म्हणजे काय आणि त्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आपण यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 पाहूया. तर प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये काय दिलं आहे बघा. पहिला प्रश्न, तर विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. खालीलपैकी कुठल्या सिक्वेन्सेस, म्हणजे तुम्हाला 4-5 उदाहरणं दिले तर ते सिक्वेन्सचे एक्झाम्पल्स आहेत आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की ते एपी आहे का नाही, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते ठरवायचं आहे. अँड इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. आणि जर ते एपी असतील म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन असतील तर तुम्हाला त्यांचा कॉमन डिफरन्स काढायचा आहे. ठीक आहे. मग कॉमन डिफरन्स म्हणजे काय, तर सलगच्या दोन पदांमधील फरक काढायचा आहे तुम्हाला जर त्या एपी असतील तर. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं पहा, तर जे सिक्वेन्स दिलाय त्याच्यामधल्या टर्म्सला अगोदर T1, T2, T3, T4, T5 असं द्यायचं. ठीक आहे. मग समजा पहिली जी टर्म आहे, पहिली जी संख्या आहे तिला काय म्हणायचं, T1 बरोबर 2. त्याच्यानंतर दुसरी जी संख्या आहे त्याला T2 म्हणायचं, त्याची किंमत आहे 4. त्याच्यानंतर तिसऱ्याला T3 इज इक्वल टू 6 आणि T4 इज इक्वल टू काय झालं मग 8. ठीक आहे. अशा पद्धतीने संख्या आहेत, टर्म्स आहेत. मग आपल्याला काय करायचंय की ही एपी आहे का नाही ठरवायचं. मग आताच आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन पाहिली होती की सलगच्या दोन पदांमधील फरक जर स्थिर असेल तर त्याला आपण एपी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय, तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे का नाही ते पाहायचंय. मग सलगच्या दोन टर्म्स कोण आहेत, तर ह्याच्यामधून हे वजा करायचं, म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 ची किंमत काय आहे 4 वजा T1 ची किंमत काय आहे 2. मग 4 वजा 2 किती झाला 2. मग आता नंतरच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोण आहेत, दोन, एक T3 आणि दुसरा T2. म्हणून T3 मधून T2 मायनस करायचं. मग T3 किती आहे 6 मायनस T2 किती आहे 4. मग 6 मायनस 4 किती झाला 2. त्याच्यानंतरच्या टर्म्स काय आहे T4 मायनस T3. T4 मायनस T3 इज इक्वल टू काय होईल, T4 ची किंमत आहे 8 मायनस T3 ची किंमत आहे 6. मग 8 मायनस 6 काय झाला 2. ठीक आहे. मग इथं तुम्हाला काय दिसतंय की सलगच्या दोन संख्यांमधील फरक हा स्थिर दिसतोय. याचाच अर्थ काय, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग लिहायचं काय बघा की हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे कुठल्याही दोन सलग पदांमधील फरक. टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय, सलगच्या पदांमधील फरक इज कसा आहे, तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि असा असल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, देअरफॉर इट इज एन एपी, म्हणजे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर काय सांगितलंय की तुम्हाला कॉमन डिफरन्स लिहायचं. मग कॉमन डिफरन्सला आपण स्मॉल डी ने डिनोट करतो आणि तो डी काय आहे तर 2. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 2. ठीक आहे. त्यानंतर दुसरी सिक्वेन्स काय दिली आहे तुम्हाला, 2,5/2, 3,7/2. मग पहिलं काम काय आपल्याला की दिलेल्या संख्यांना टर्म्स कन्सिडर करायचं. ठीक आहे. मग पहिली स्टेप काय आहे आपली, तर पहिली जी संख्या आहे त्याला म्हणायचं T1 इज इक्वल टू 2. दुसरी जी संख्या आहे त्याला म्हणायचं T2 म्हणजे 5/2. तिसऱ्या टर्म्सला म्हणायचं T3 इज इक्वल टू 3. आणि चौथी जी आहे ती कोण आहे, T4 इज इक्वल टू 7/2. ठीक आहे. मग परत तेच पाहायचं आपल्याला की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सारखा आहे का.
मग कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोण आहेत बघा, तर T2 मायनस T1. ठीक आहे, मग T2 कोण आहे तुमचा 5/2 आणि T1 कोण आहे 2. मग काय होईल इथं आता, तर बघा इथं 2चा छेद काहीच नाही म्हणजे काय असतंय 1 असतंय. मग ज्या वेळेला दोन संख्यांचा छेद जर वेगळा असेल, दोन संख्यांचा छेद वेगळा असेल तर आपण काय करतो, छेदांचा गुणाकार करतो अगोदर आणि मग तिरकस गुणाकार. मग छेदांचा गुणाकार काय झाला, b1 आणि तिरकस गुणाकार. या अगोदर याचा तिरकस गुणाकार करायचा, 5 1 5. मध्ये जे चिन्ह असेल ते लिहायचं जशाल तसं मायनस आहे आणि बेदोनी 4. मग काय झालं, हे 5 वजा 4 म्हणजे 1/2. आता दुसऱ्या टर्म्स मधला डिफरन्स काढा, तर T3 मायनस T2. T3 किती आहे 3 मायनस T2 किती आहे 5/2. ठीक आहे, मग परत इथं देखील 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग काय करायचं इथं तुम्हाला, परत छेद जर वेगळे असतील तर छेदांचा गुणाकार b1 आणि मग तिरकस गुणाकार. 3 2 6 वजा 5 1 5 म्हणजेच काय 6 वजा 5 झाला 1 छेदस्थानी 2. त्याच्यानंतरचे टर्म्स मधला डिफरन्स T4 मायनस T3. T4 किती आहे तुमचा 7/2 आणि T3 किती आहे तुमचा 3. मग इथं परत तेच आहे, 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं 2 आहे इथं 1 आहे. मग काय करतो आपण पद्धत याच्यामध्ये, का अगोदर छेदांचा गुणाकार b1 आणि मग तिरकस गुणाकार. 7 1 7 वजा 3 2 6 म्हणजेच काय झालं 7 वजा 6 बरोबर 1/2. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्हाला काय दिसतंय की सलगच्या पदांमधील फरक हा कसा दिसतंय, स्थिर दिसतंय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय म्हणावं लागेल, हिअर difference between any two consecutive terms, difference between any two consecutive terms, सलगचे पद. ठीक आहे, consecutive terms कसा आहे तो, is constant. मग असं जर असेल तर यालाच आपण काय म्हणतो, therefore it is an AP. ती AP आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि एपी जर असेल तर काय सांगितलं तुम्हाला की कॉमन डिफरन्स लिहा. मग देअरफॉर कॉमन डिफरन्स, आणि कॉमन डिफरन्सला आपण डिनोट काय करतो डी न. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय होतंय 1/2. ठीक आहे, तुमचा कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय झाला 1/2. तर त्यानंतरचा तिसरा प्रॉब्लेम काय दिलाय पहा तुम्हाला, -10 -6 -2, तर पहिलं काम आपलं तेच आहे काय की त्यांना टर्म्स कन्सिडर करायचं. T1 आहे -10, T2 आहे -6, T3 आहे -2 आणि T4 असेल तुमचा 2. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिलं काम काय आपलं की T2 - T1 हा डिफरन्स काढणं. मग T2 - T1 म्हणजेच काय, T2 आहे तुमचा -6, मायनस हे या सूत्रामधलं मायनस आणि T1 ची किंमत पण मायनस आहे त्यामुळे ती अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवा. ठीक आहे, मग काय झालं हे -6 मायनस इंटू मायनस काय होतंय प्लस. चिन्हांचा गुणाकार करायचा तर मायनस इंटू मायनस प्लस होत असते, +10 इज इक्वल टू. आता दोन संख्यांचे चिन्ह वेगळे, दोन संख्यांचे चिन्ह वेगळे म्हणजेच काय दोघांची वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 10 मधून 6 गेले किती राहिले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे मग द्यायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तर T3 - T2. मग T3 काय आहे तुमचा -2 आणि मायनस सूत्रामधला मायनस आणि T2 ची पण किंमत मायनस आहे म्हणून ती ब्रॅकेट मध्ये ठेवली. ठीक आहे, परत हा -2 जशाल तसा आणि मायनस इंटू मायनस प्लस काय झाला 6. मग परत दोघांचे चिन्ह वेगळे म्हणून वजाबाकी 6 मधून 2 गेले 4 राहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर T4 - T3. मग T4 किती आहे तुमचा 2 आणि मायनस सूत्रामधला आणि T3 ची पण किंमत मायनस आहे मग ती ब्रॅकेट मध्ये ठेवली इज इक्वल टू हा 2 जशाल तसा आणि मायनस इंटू मायनस काय झाला प्लस. मग 2 + 2 काय झाला 4. मग इथं काय दिसतंय तुम्हाला की कॉमन डिफरन्स जो आहे म्हणजेच दोन सलगच्या पदांमधील फरक जो आहे तो कसा आहे कॉन्स्टंट आहे. म्हणून काय लिहावं लागेल तुम्हाला इथं हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे सलगचे पदांमधील फरक. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कसा आहे इज कॉन्स्टंट. ठीक आहे, तो कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिर आहे आणि याच्यावरूनच आपण काय म्हणू शकतो देअरफॉर इट इज एन एपी. दिलेली सिक्वेन्स ही काय आहे तर एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे
आणि मग कॉमन डिफरन्सला आपण डी ने डिनोट करतो. तर डी म्हणजे किती आहे तर 4. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 4. त्यानंतरच्या गणितात काय दिले पहा 0.3 0.33 0.333. ठीक आहे. मग पहिलं काम आपलं तेच आहे की त्यांना टर्म्स कन्सिडर करायचे. T1 झाला 0.3 कॉमा T2 झाला 0.33 आणि T3 झाला 0.333. ठीक आहे. मग त्याच्यानंतरचं काम काय आपलं तर पहिल्या दोन पदांमधील फरक म्हणजे T2 मायनस T1. T2 काय आहे तुमचा 0.33 मायनस T1 काय आहे 0.3. मग आता यांची वजाबाकी कशी करायची पहा. यांची वजाबाकी कशी करायची. पहिल्यांदा मोठी संख्या द्या. मोठी संख्या काय आहे तुमची 0.33 आणि त्याच्यानंतर काय आहे 0.3. मग इथं काहीच नाही म्हणजे काय असतंय 0. मग यांची वजाबाकी करायची तुम्हाला. 3 मधून 0 गेले किती राहिले 3 आणि 3 मधून 3 गेले 0 राहिले पॉइंट. हा 0 मधून 0 गेला 0. याचा अर्थ किंमत काय आली तुमची 0.03. त्याच्यानंतर काय होईल T3 मायनस T2. T3 काय आहे तुमचा 0.333 मायनस T2 काय आहे 0.33. मग यांची वजाबाकी करताना परत तशीच करायची. पहिल्यांदा पहिली टर्म घ्या मोठी 0.333 मायनस 0.33. मग इथं काहीच नाही याच्या खालची संख्या काहीच नाही म्हणजे काय असते 0 घ्यायची. मग 3 मायनस 0 किती झाले 3. मग 3 मायनस 3 0 झाला. 3 मायनस 3 0 झाला आणि 0 मायनस 0 0 झाला म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 0.003. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या दोन पदांमधील फरक हा 0.03 आहे. दुसऱ्या दोन पदांमधील फरक हा 0.003 आहे. ठीक आहे. याचा अर्थ तो कॉन्स्टंट नाहीये. मग काय म्हणावं लागेल हिअर डिफरन्स between any two consecutive terms is not constant. consecutive terms is not constant म्हणजे तो स्थिर नाही. आणि असं जर असेल तर त्याला आपण AP म्हणू शकत नाही. therefore it is not an AP. आणि ती जर AP असेल तर तुम्हाला कॉमन डिफरन्स काढायला सांगितलं होतं. ही AP नाहीच आहे याचा अर्थ तुम्हाला कॉमन डिफरन्स घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर पाचव्या गणितात काय दिले पहा 0 -4 -8 आणि -12. पहिलं काम काय आपलं की त्यांना T1 T2 T3 अशा टर्म्स कन्सिडर करायच्या. मग T1 ची किंमत आहे 0, T2 ची किंमत आहे -4, T3 ची आहे -8 आणि T4 ची आहे -12. ठीक आहे. पहिलं त्याच्यानंतरचं काम काय आता तर पहिल्या दोन पदांमधील फरक म्हणजे T2 मायनस T1. T2 ची किंमत आहे -4, T1 ची किंमत आहे 0. मग -4 - 0 काय होईल -4च राहील. 0 त्याच्यामधून मायनस होत नाही म्हणून. त्याच्यानंतर काय T3 मायनस T2. T3 ची किंमत काय आहे तुमची -8. मायनस हा सूत्रामधला आणि T2 ची पण किंमत मायनस आहे म्हणून ती अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवा. मग -8 जशाल तसं राहील. मायनस इंटू मायनस काय होईल प्लस आणि 4. मग इथं काय तर दोन संख्यांना कसे तर वेगवेगळे चिन्ह आहेत. वेगवेगळे चिन्ह असताना काय होती वजाबाकी. मग 8 मधून 4 गेले किती राहिले 4. पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 4. ठीक आहे. त्याच्यानंतर T4 मायनस T3 इज इक्वल टू काय होईल T4 आहे -12 मायनस हे सूत्रामधलं. T3 ची पण किंमत मायनस आहे -8. ठीक आहे. म्हणजेच -12 जशाल तसा आणि मायनस इंटू मायनस काय होईल +8. मग परत इथं दोन संख्यांचे चिन्ह वेगळे आहेत म्हणजेच काय होईल वजाबाकी. मग 12 मधून 8 गेले 4 राहिले पण मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे म्हणून वजा. मग इथं काय दिसतंय तुम्हाला -4 आणि -4 हा डिफरन्स कॉन्स्टंट दिसतंय. हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. कसा दिसतंय तुम्हाला तो कॉन्स्टंट दिसतंय स्थिर दिसतंय. म्हणजेच हे काय आहे AP आहे इज कॉन्स्टंट. ठीक आहे. therefore it is an AP. आणि जर ती AP असेल तर तुम्हाला कॉमन डिफरन्स घ्यायला सांगितलं. मग कॉमन डिफरन्स आपण कशाने डिनोट करतो स्मॉल d न. आणि स्मॉल d ची किंमत किती आहे तर -4. ठीक आहे. तर हे झालं आपलं पाचव्या गणिताचं उत्तर. तर 6वा प्रॉब्लेम होमवर्क आहे तो तुम्ही करू शकतात मनाने. ठीक आहे.
तर 7वा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये काय दिले बघा 3,3 प्लस रूट 2, 3 प्लस 2 रूट 2, 3 प्लस 3 रूट 2. ठीक आहे. मग पहिली स्टेप आपली तीच आहे, काय की दिलेल्या टर्म्सला T1, T2, T3 असं कन्सिडर करणं. मग T1 ची किंमत आहे 3, T2 ची किंमत काय आहे 3 प्लस रूट 2, T3 ची किंमत काय आहे 3 प्लस 2 रूट 2, T4 ची किंमत काय आहे 3 प्लस 3 रूट 2. ठीक आहे. मग याच्यानंतरची स्टेप काय असते आपली की पहिल्या दोन पदांमधील फरक म्हणजे T1 T2 मायनस T1. ठीक आहे. T2 काय आहे तुमचा 3 प्लस रूट 2 मायनस T1 काय आहे तुमचा 3. मग इथं सोपं आहे, हा प्लस 3 आणि मायनस 3 कॅन्सल झाला, काय उरला रूट 2. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे T3 मायनस T2 काढायचं. मग T3 किती आहे तुमचा 3 प्लस 2 रूट 2 मायनस आता काय तर इथं दोन टर्म आहेत, दोन टर्म असताना नेहमी अगोदर त्या ब्रॅकेट मध्ये ठेवायच्या. मग 3 प्लस रूट 2. मग आता काय करा अगोदर या मायनस न ब्रॅकेटला गुणून घ्या. मग पहिल्या तो दोन टर्म जे आहेत ते जशाला तशा राहतील. मायनसने कंसाला गुणून घेतलं तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतंय, म्हणजे प्लस 3 आहे तो झाला मायनस 3 आणि प्लस रूट 2 आहे तो झाला मायनस रूट 2. ठीक आहे. मग इथं काय होईल आता तर हा प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाला आणि हा 2 रूट 2 याच्यातून 1 रूट 2 गेला. 2 रूट 2 मायनस 1 रूट 2 म्हणजेच काय 1 रूट 2 उरला. 2 रूट 2 मधून 1 रूट 2 गेला म्हणजे 1 रूट 2 उरला. आणि त्याच्यानंतर T4 मायनस T3. T4 काय आहे तुमचा तर 3 प्लस 3 रूट 2 मायनस परत इथं दोन टर्म आहेत म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहायचे आपल्याला त्या 3 प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू पहिल्या दोन टर्म जशाला तशा लिहा 3 प्लस 3 रूट 2 मायनस ने कंसाला गुणल्यानंतर चिन्ह बदलते म्हणजेच मायनस 3 मायनस 2 रूट 2. ठीक आहे. मग इथं काय होईल प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाला. 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले, 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले, काय उरला 1 रूट 2 म्हणजेच निस्ता रूट. ठीक आहे. मग इथं सुद्धा तुम्हाला काय दिसतंय की रूट 2 हा कसा आहे तर कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आहे. आणि असं ज्या वेळेला असतं त्यालाच आपण काय म्हणू शकतो देअरफॉर इट इज अन एपी. आणि ती एपी आहे तर त्याच्या काय सांगितलंय तुम्हाला कॉमन डिफरन्स लिहायला सांगितलंय. मग देअरफॉर कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय झाला रूट 2. ठीक आहे. तर याच्यानंतरचा ही प्रॉब्लेम 8वा प्रॉब्लेम तर खूपच सोपा आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही मनाने करू शकता. तर याच्यानंतरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय पहा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये की राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला काय दिलेलं आहे तर फर्स्ट टर्मला ए म्हटलेलं आहे, त्याची एक किंमत दिली आणि कॉमन डिफरन्स डी त्याची एक किंमत दिली. तर तुम्हाला काय काढायचं त्याच्यावरून एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन काढायचे. ठीक आहे. मागच्या गणितात काय विचारलं होतं की दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का नाही, जर असेल तर त्याच्यात मधला कॉमन डिफरन्स काढायचा होता. मग इथं काय दिलंय ए म्हणजे फर्स्ट टर्म दिली, पहिली टर्म म्हणजे T1 दिलेली आहे आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स दिलेला आहे. तर तुम्हाला त्याच्यावरून त्याच्या पुढच्या टर्म काढायच्यात म्हणजेच एपी काढायची, अरिथमेटिक प्रोग्रेशन काढायचे. खूप सोपं गणित आहे. काय करायचं आपल्याला तर मग ए म्हणजेच काय तर फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मलाच आपण काय म्हणू शकतो T1. मग T1 इज इक्वल टू ए ची किंमत आहे 10 आणि डी ची किंमत किती आहे 5. ठीक आहे. मग याचा अर्थ काय की फर्स्ट टर्म दिली आणि कॉमन डिफरन्स डी दिलाय. मग याच्या अगोदरच्या गणितात काय विचारलं होतं तुम्हाला तर सिक्वेन्स दिली होती आणि त्याच्यामधला कॉमन डिफरन्स एक काढायचा होता आणि ती एपी आहे का नाही ते ठरवायचं होतं. ठीक आहे. मग याच्यात तुम्हाला ही एपी दिलेली आहे म्हणजे एपी मधली फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला त्याच्या नंतरच्या टर्म काढायचे. मग एपी ची नंतरची टर्म कशी काढू शकतो, जी टर्म आहे त्याच्यामध्ये डी जर मिळवला तर त्याच्या नेक्स्ट टर्म म्हणजे नंतरची टर्म भेटते. मग तुमच्याकडे आहे T1 त्याच्यामध्ये जर डी ऍड केला तर कुठली टर्म भेटेल T2 ची, म्हणजे T2 इज इक्वल टू काय होईल त्याच्या अगोदरची टर्म T1 प्लस टी. मग T1 ची किंमत आहे 10 अधिक डी ची किंमत आहे 5 म्हणजे 10 अधिक 5 15.
मग त्याच्यानंतर कुठली टर्म भेटेल T3 कशी भेटेल तुम्हाला तर T2 मध्ये D ऍड करून मग T2 किती आहे तुमचा 15 आणि प्लस D किती आहे 5 मग 15 अधिक 5 किती झाले 20 त्याच्यानंतरची कोणची टर्म भेटेल T4 इज इक्वल टू त्याच्या मागची टर्म T3 प्लस D मग T3 किती आहे 20 अधिक D किती आहे 5 बरोबर किती झाले 25 म्हणजे तुमची एपी काय आहे देअरफॉर एपी इज तर तुमची एपी कशी लिहू शकतात मग तुम्ही पहिली टर्म आहे तुमची 10 त्याच्यानंतरचे टर्म काय आहेत 15 20 25 ठीक आहे आणि त्याच्या पुढच्या टर्मच्या नंतर काय करायचं कॉमा देऊन 3 टिंब द्यायचे मग 3 टिंबांचा अर्थ काय की ही एपी अशाच पद्धतीने पुढे 5 ने वाढत जाईल ठीक आहे त्याच्यानंतर काय दिले तुम्हाला पहिली टर्म ए दिली आहे -7 आणि कॉमन डिफरन्स डी दिलाय 1/2 मग 1/2 ला तुम्ही काय लिहू शकतात 1/2 म्हणजे 0.5 हाफ म्हणजेच काय 0.5 ठीक आहे मग याच्यात सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला की जी टर्म दिलेली आहे ए तिलाच काय कन्सिडर करतो आपण T1 मग T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती आहे -7 मग T1 पासून तुम्ही काय काढू शकता T2 कशी काढू शकता तर त्याच्या अगोदरची टर्म T1 प्लस D T1 काय आहे तुमची तर T1 आहे तुमची -7 आणि प्लस D किती आहे तुमचा 0.5 मग आता इथे बघा दोन संख्यांचे चिन्ह कसे आहेत वेगळे आहेत म्हणजे वजाबाकी करावी लागेल मग 7 मधून 0.5 7 मधून 0.5 गेला म्हणजे काय 7 मधून हाफ गेले म्हणजेच काय -6.5 राहील ठीक आहे मग त्याच्यानंतर काय काढता येईल तुम्हाला T3 कसा काढता येईल तर T2 मध्ये D ऍड करून मग T2 किती आहे तुमचा -6.5 आणि त्याच्यामध्ये D काय येतं तुमचा 0.5 मग इथं सुद्धा परत दोन संख्यांचे चिन्ह वेगळे आहेत याचा अर्थ काय वजाबाकी होईल म्हणजे 6.5 मधून 0.5 गेले काय होते 6 पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस त्यानंतर T4 कसा मिळेल तुम्हाला तर T4 काढण्यासाठी T3 मध्ये D ऍड करावं लागेल म्हणजे T3 काय आहे तुमचा -6 आणि D काय आहे तुमचा 0.5 मग परत काय होईल दोन संख्येचे चिन्ह वेगळे म्हणजे वजाबाकी होईल 6 मधून 0.5 गेले तर किती राहतील 5.5 पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा तर याच्यावरून तुम्ही एपी काय लिहू शकतात देअरफॉर एपी एपी काय असेल तुमची पहिली टर्म काय आहे तर -7 कॉमा दुसरी टर्म काय आहे -6.5 तिसरी टर्म काय आहे -6 आणि त्याच्यानंतरची टर्म काय आहे -5.5 आणि त्याच्या पुढे कॉमा देऊन 3 टिंबलेली याचा अर्थ ही एपी अशाच पद्धतीने कंटिन्यू होईल ठीक आहे तर नंतरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय पहा a इज इक्वल टू -1.25 कॉमा d इक्वल टू 3 दिलंय म्हणजेच काय की पहिली टर्म आहे -1.25 आणि कॉमन डिफरन्स आहे 3 तर मग आपली पहिली स्टेप काय असते की a म्हणजेच काय असते तुमचा T1 इज इक्वल टू a इक्वल टू -1.25 कॉमा d इज इक्वल टू काय आहे 3 ठीक आहे मग आपल्याला काय करायचं आहे त्याच्या पुढच्या टर्म्स काढायच्या ठीक आहे मग पुढची टर्म काढायची म्हणजेच काय त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये D ऍड करायचा आहे ठीक आहे म्हणजेच काय की तुम्हाला T1 वरून काय काढता येईल T2 तर T2 काढण्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा आहे T1 प्लस D मग T1 किती आहे तुमचा -1.25 आणि प्लस D म्हणजे किती आहे 3 मग आता यांची ऍडिशन होईल का सबट्रॅक्शन दोन संख्यांना वेगळे चिन्ह आहेत म्हणजे त्यांची काय होईल वजाबाकी होईल सबट्रॅक्शन होईल मग वजाबाकी करताना ती कशी करायची पहा तर काय करायचे तुम्हाला 3 मधून 1.25 वजा करायचा आहे 3 मधून 1.25 वजा करायचा म्हणजेच काय की 3 च्या पुढे काहीच नाही म्हणजेच काय दशांश स्थळापुढे 2 शून्य ठीक आहे आणि वजा 1.25 करायचा तुम्हाला ठीक आहे मग 3 मधून 1.25 काढले तर किती उरतात बघा तर इथं 0 मधून 5 जात नाहीत म्हणजे इथं किती झाले 10 मधून 5 गेले 5 राहिले ठीक आहे मग इथं हातचा घेतला होता इकडून अगोदर म्हणजे हे अगोदर 10 होते मग 10 मधून 1 इकडे दिला म्हणजे किती राहतील आता इथं 9 मधून 2 गेले 7 आणि इथं किती राहतील आता 2 मधून 1 गेला 1 म्हणजेच काय असेल तुमचं उत्तर 1.75 ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 1.75 त्यानंतर आपल्याला पुढची टर्म काढायची म्हणजे T3 काढायची मग T3 काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय असेल T2 प्लस D मग T2 काय आहे तुमचा 1.75 आणि प्लस D आहे तुमचा 3 म्हणजेच काय होईल आता इथं ऍडिशन सोपी आहे म्हणजेच 3 आणि 1.75 म्हणजे किती झाला 4.75 4.75 आणि त्याच्यानंतरची टर्म T4 ती कशी काढता येईल तर T3 प्लस D या फॉर्म्युल्याने मग T3 किती आहे तुमचा 4.75 आणि प्लस D किती आहे तर 3 म्हणजेच या दोघांची बेरीज किती झाली 4 आणि 3 7 7.75
ठीक आहे. म्हणजेच तुमच्या टर्म्स काय झाल्या, -1.25 पहिली टर्म, 1.75 दुसरी, 4.75 तिसरी आणि 7.75 चौथी. ठीक आहे. म्हणजेच देअरफॉर एपी इज, मग काय उत्तर लिहिता येईल तुम्हाला, एपी इज काय असेल तुमची एपी, तर -1.25 कॉमा 1.75 कॉमा 4.75 कॉमा 7.75 कॉमा देऊन पुढे 3 टिंब लिहायचे. 3 टिंबाचा अर्थ काय की ही दिलेली एपी अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू होत जाईल. ठीक आहे. तर हे झालं आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर काय दिलेलं आहे, तर a = 6 आणि d = -3, म्हणजे पहिली टर्म दिली आहे 6 आणि त्यानंतर कॉमन डिफरन्स दिला आहे -3. हे गणित थोडंसं सोपं आहे. मग पहिली स्टेप काय आहे की a म्हणजेच काय असेल तुमचा t1 = a = 6 आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स आहे -3. मग आपल्याला काढायची t2. मग t2 चा फॉर्म्युला काय असतंय, तर t1 + d. मग t1 किती आहे तुमचा 6 आणि प्लस d ची किंमत मायनस आहे म्हणून ती अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवली. म्हणजेच काय झालं, हे 6 प्लस इंटू मायनस काय झालं, -3. मग 6 - 3 म्हणजेच काय 3. ठीक आहे. त्यानंतरची टर्म काय काढायची आपल्याला, t3. t3 ची फॉर्म्युला काय असते t3 चा, t2 + d. मग t2 किती आहे तुमचा 3 प्लस d किती आहे -3. म्हणजेच परत काय 3 प्लस इंटू मायनस -3. 3 - 3 काय झाला 0. आणि t4 इक्वल टू काय होईल, t3 + d. मग t3 + d t3 काय आहे तुमचा 0 प्लस ब्रॅकेट मध्ये -3. d ची किंमत आहे -3 म्हणजेच काय 0 प्लस इंटू मायनस -3. 0 - 3 म्हणजेच काय -3. ठीक आहे. म्हणजेच तुमची एपी काय होईल, देअरफॉर एपी इज काय असेल तुमची एपी, तर पहिली टर्म आहे 6 कॉमा दुसरी टर्म आहे 3 कॉमा तिसरी टर्म आहे 0 कॉमा -3 आणि त्याच्या पुढे 3 टिंब द्यायचे कॉमा देऊन. याचा अर्थ काय की ही एपी अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू होईल. ठीक आहे. मग यानंतरच्या गणितात काय दिलं आहे तुम्हाला, तर a = -19 आणि d = -4. मग पहिलं काम काय आहे आपलं, तर a म्हणजेच काय t1 = a = -19 कॉमा d = -4. ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला त्याच्यावरून काय काढता येते, t2 चा फॉर्म्युला काय असते, t1 + d. म्हणजेच काय t1 आहे तुमचा -19 आणि d आहे कसा -4 आहे, त्याच्यामुळे तो अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवला. म्हणजेच काय झालं हे, तर -19 जशाला तसा आणि प्लस इंटू मायनस काय झालं -4. म्हणजेच दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच, म्हणजे दोघांची काय होईल बेरीज, आणि बेरजेला दोघांचं जे चिन्ह आहे तेच म्हणजे मायनस. मग 19 वर अधिक 4 किती झाले 23. ठीक आहे. त्यानंतर t3 चा फॉर्म्युला काय असतंय, t2 + d. मग t2 काय आहे तुमचा -23 प्लस d काय आहे तुमचा -4. म्हणजेच काय होईल, हे -23 जशाल तसं प्लस इंटू मायनस -4. मग काय होईल, परत इथं बेरीज होईल, तर बेरीज काय होईल 23 आणि 4 27. ठीक आहे. त्यानंतर t4 काय होईल, तर t3 + d. मग t3 काय आहे तुमचा -27 प्लस d आहे तुमचा -4. म्हणजेच काय, तर -27 प्लस इंटू मायनस -4 27 आणि 4 किती झाले, तर 31. म्हणजेच तुमची रिक्वायर्ड एपी काय असेल, देअरफॉर एपी इज, तर एपी ची पहिली टर्म असेल तुमची -19 कॉमा दुसरी टर्म असेल -23 कॉमा तिसरी टर्म असेल -27 चौथी टर्म असेल -31 आणि कॉमाच्या पुढे 3 टिंब. याचा अर्थ काय की ही एपी अशाच पुढे पद्धतीने पुढे कंटिन्यू होईल. तर त्यानंतरच्या तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं आहे पहा तुम्हाला, तर फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. तुम्हाला खाली काही एपी दिले आहेत, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन्स दिले आहेत आणि तुम्हाला त्याचं काय करायचं, तर फर्स्ट टर्म म्हणजे पहिली टर्म काढायची आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजेच काय, तर डी काढायचं आहे. ठीक आहे. फार सोपे गणित आहेत हे. तर काय दिले तुम्हाला, तर पहिली एपी काय दिली आहे तुम्हाला की 5, 1, -3, -7. आता याच्यात फर्स्ट टर्म म्हणजे ही असते. ठीक आहे. दिलेली याच्यातच फर्स्ट टर्म दिलेली आहे. म्हणजेच याच्यावरून तुम्हाला काय म्हणता येते, तर a = 5 किंवा a लाच तुम्हाला काय म्हणता येईल, t1 = a = 5 कॉमा t2 = 1 कॉमा t3 = -3 t4 = -7. ठीक आहे.
मग याच्यावरून तुम्हाला काढायला काय सांगितलं की फर्स्ट टर्म काढायला सांगितली. फर्स्ट टर्म तुमच्याकडे ऑलरेडी आहे. मग तुम्हाला काय विचारले कॉमन डिफरन्स. मग कॉमन डिफरन्स कसा काढत असतो आपण, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काढला की तुम्हाला डी भेटून जाईल. ठीक आहे. मग देअरफॉर डी इक्वल टू कसा काढता येईल तुम्हाला, तर T2 मायनस T1. मग T2 किती आहे तुमचा 1 मायनस T1 किती आहे 5. मग दोन संख्यांना वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, 5 मधून 1 गेला 4. ठीक आहे. म्हणजे देअरफॉर फर्स्ट टर्म तुमच्या या एपी मधली फर्स्ट टर्म म्हणजेच ए काय असेल तर 5 आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय असेल -4. ठीक आहे. हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले तुम्हाला, तर पहिली टर्म त्याला आपण T1 म्हणतो. T1 इज इक्वल टू A इक्वल टू 0.6, T2 इक्वल टू 0.9, T3 इक्वल टू 1.2, T4 इक्वल टू 1.5. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला काढायचंय काय, तर ए म्हणजे पहिली टर्म तुमच्याकडे आहेच आहे ऑलरेडी. तुम्हाला काढायचंय काय, फक्त कॉमन डिफरन्स डी काढायचंय. मग डी साठीचा फॉर्म्युला काय असते, तर कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काढा. ठीक आहे. म्हणजेच काय, तर T2 मायनस T1. T2 काय आहे तुमचा 0.9 मायनस T1 किती आहे तुमचा 0.6. मग 0.9 मधून 0.6 गेले म्हणजेच काय राहिला 0.3. म्हणजेच काय की देअरफॉर फर्स्ट टर्म म्हणजे तुमची फर्स्ट टर्म त्यालाच तुम्ही काय म्हणू शकतात, ए इज इक्वल टू काय आहे 0.6 आणि कॉमन डिफरन्स डी. त्याला कॉमन डिफरन्स हा शब्द लिहा किंवा नुसता डी लिहा. काय आहे तो, तर 0.3. ठीक आहे. हे झालं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तिसरा प्रश्न खूपच सोपा आहे, त्यामुळे तो होमवर्क साठी दिलेला आहे मी. त्याच्यानंतर ते चौथ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले तुम्हाला, तर तुमची दिलेली एपी काय आहे 1/4, 3/4, 5/4, 7/4. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल की T1 इक्वल टू A इक्वल टू 1/4, T2 इक्वल टू 3/4, T3 इक्वल टू 5/4, T4 इक्वल टू 7/4. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट टर्म म्हणजे ए भेटलेली, तुम्हाला काढायची काय आता डी म्हणजे कॉमन डिफरन्स. तो कसा काढता येईल, तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स म्हणजेच काय, तर T2 मायनस T1 म्हणजेच काय, तर T2 आहे 3/4 मायनस T1 आहे 1/4. मग दोन संख्यांचे छेद सारखे असताना आपण काय करतो की दोन संख्यांचे जर छेद सारखे असतील तर दोघांपैकी एक छेद घ्या आणि अंशामध्ये जी क्रिया आहे ती करा. मग अंशामध्ये काय आहे, तर इथं आहे 3, इथं वजा चिन्ह वजा दशाल तसं -1. मग 3 - 1 म्हणजेच काय 2/4 आणि 2/4 लाच कसं लिहिता येईल आपल्याला, बे 1 बे, बे दोन्ही 4 म्हणजेच 1/2. मग देअरफॉर फर्स्ट टर्म म्हणजेच काय ए इक्वल टू काय असेल तुमचा, फर्स्ट टर्म इक्वल टू ए इक्वल टू 1/4 आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय असेल तर 1/2. ठीक आहे.